बंगलोरच्या MNC कंपनीत माझा मित्र काम करतो. 3 दिवस वर्किंग डे असतात आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट त्यानं मला सांगितली. त्याच्या कंपनीचा आणि झोमॅटोचा एक टायअप आहे, ज्याच्यात कंपनीचे जे काही एम्प्लॉई आहेत, अराऊंड 20 लोक त्या कंपनीत काम करत असतील. त्यांच्या झोमॅटोच्या वॉलेटमध्ये जे काही वर्किंग डेज आहेत, त्या प्रत्येकाच्या दिवसाला ₹800 वॉलेटमध्ये क्रेडिट होतात. त्यांना ते पैसे झोमॅटोवरनंच ऑर्डर करायचे असते आणि त्याच्यासाठी ते वापरू शकतात. 3 दिवस 8 त्रिक 24 म्हणजे ₹2400 प्रत्येक आठवड्याला ते पैसे येतात. आणि सोबतच जर तुम्ही ते पैसे त्या दिवशी वापरले नाही तर नेक्स्ट दिवशी ते एक्सपायर होतात. दुसऱ्या दिवशी नवीन क्रेडिट तुमच्या ह्याच्यातलं. अराऊंड 20 लोक जे आहेत कंपनीत, जवळपास एका दिवसाला 16,000चा बिझनेस झोमॅटोच्या वेंडरना, म्हणजे जे मोस्ट प्रोबेबली त्याच्या रिकमेंडेशनमध्ये एक 2-5 किलोमीटरचेच वेंडर्स दाखवले जातात मोस्ट ऑफ द टाईममध्ये, आणि तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. त्याच्यावरती जर गेला ₹800 वरती तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे पे करणं आहे तिथं. एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली की नेहमी आपल्याला कन्झ्युमर म्हणून जेव्हा आपण ह्या सगळ्या मोठ्या कंपन्यांकडे बघतो, तर बेसिकली लाईक सिम्पलचं ट्रान्झॅक्शन वाटतं आपल्याला की एक कस्टमर आहे, आपण घरी बसून आहोत, आपण जेवण ऑर्डर करतोय आणि संपल्या गोष्टी याच्यातल्या. तेवढ्याच्या ज्यादा ते हॉटेलमधनं रेस्टॉरंटमधनं जेवण देत आहेत आपल्याला. पण बिईंग अ स्टार्टअप ऑर लाईक एखादी अशी ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म चालवताना माझ्यासारख्या किंवा आणखीन कोणी जर हे करत असतील तर त्यांना खूपच एक एक चांगलं इनपुट आहे ते, की असे स्ट्रॅटेजिक कोलॅबरेशन्स करणं. आता कंपनीला सोपं जातं अकाउंटिंग आणि त्या सगळ्या पार्ट्सच्या ह्याच्यात. सोबतच झोमॅटोच्या वेंडर्सना दिवसाला आता ₹16,000चा बिझनेस एका कंपनीतून येतो. असे कितीतरी अलायन्सेस असतील त्यांच्यावाले. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप सगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत, ह्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे खूप सगळे मोठे हाय पेड एम्प्लॉई बसलेले आहेत, ते लोक ते प्लॅन करत आहेत. आणि जेव्हा तुम्हाला हे बिटवीन द लाईन ऑर बिहाइंड द सीन्स काय काय सुरू असतं ह्या गोष्टी लक्षात येतात, ह्या स्टार्टअप म्हणून आपण बरंच इम्प्लिमेंट करू शकतो. लाईक आम्ही आता खाना युनिव्हर्सिटी याच्यासाठी मी त्या डिरेक्शनने विचार करतोय की अशा कुठल्या कंपन्या असतील तर आम्ही त्यांच्यासोबत टायअप करू शकतो की आम्ही तुम्हाला ह्या दिवशी एवढ्या एवढ्या रुपयात एकदम बेसिक फंडामेंटल जे काही जेवण आहे आपलं ते प्रोव्हाइड करू शकतो. सो जर एखादा स्टार्टअप आपण विचार करत असाल करण्याचा, तर तुम्ही नक्कीच नेहमी ओपन माइंडेडली मार्केटमध्ये काय सुरू आहे, ह्या मोठ्या कंपन्या काय करतात, आपल्या डोमेनमध्ये असणाऱ्या सिमिलर काइंड ऑफ बिझनेस मॉडेल असणाऱ्या कंपन्या काय करतात, असं बरंच शिकता येतं. आणि जर आपण एखादी कंपनी असू स्वतःच आणि आपण आपल्या एम्प्लॉईसाठी जेवण शोधत असाल तर तुमच्या कंप्लायन्सेसमध्ये लिगल याच्यातनी बराचसा फायदा होतो, कारण तुम्ही डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते आणि तुमचा कंपनी टू कंपनी ट्रान्झॅक्शन होतं आहे. एवढंच होतं. मी प्रयत्न करतोय की ज्या काही इंटरेस्टिंग गोष्टी मला माहिती पडत आहेत आजकाल, त्या मी ह्या